नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अर्जुन व सायली शोधाशोध करत असतात, परंतु त्यांना काही गाठोडं सापडत नसतं आणि मग अर्जुनचं लक्ष त्या पेटीवरती जातं. अर्जुन म्हणतो की काय या पेटीमध्ये, तेव्हा सायली म्हणते की माहित नाही, बघावं लागेल. तेव्हा आता अर्जुन ती पेटी काढायला जातो. त्या पेटीच्या पाठीमागे प्रिया ही लपलेली असते. आता सायली म्हणत असते की आधीच आपल्याला उशीर झालाय, अर्जुन सर चला आपण निघूया, घरी जाऊया. अर्जुन मात्र म्हणतो की आपण एवढी मेहनत घेतलीये, आपल्याला आता ते शोधावंच लागेल, जे गोष्टी शोधण्यासाठी आपण इथं आलोय ते. आणि मग दोघेही ती पेटी बाजूला काढतात, परंतु त्यांचं लक्ष काय प्रियावरती जात नाही. प्रिया मात्र तिथंच दडून लपलेली असते. आता प्रिया बरोबरच पळ काढते आणि दुसऱ्या रूम मध्ये निघून जाते. आणि मग आता तिला बरोबर बाहेर जायचा चान्स देखील भेटलेला असतो, परंतु तिचा जाताना आवाज झालेला असतो. आता अर्जुन आणि सायलीला कळालेलं असतं इथं कोणीतरी आहे. मग अर्जुन लक्ष देऊन इकडे तिकडे बघत असतो, परंतु त्याला कोणी दिसत नसतं. परंतु त्याला सावली दिसते. तो म्हणतो की नक्कीच इथं कोणीतरी आहे. तो सायलीला म्हणत असतो की सायली 100% इथं कोणीतरी आहे. सायली म्हणत असते की आपण इथं आलोय चोरून आणि आता कोण इथे येईल. अर्जुन म्हणत असतो की इथे येणं फारच सोपं आहे, आलं असेल कोणीतरी. आणि मग आता मात्र प्रिया गपचूपच तिथून निघून जाते. अर्जुन सायलीला दिसण्या अगोदरच ती बाहेर आलेली असते. बाहेर आल्यानंतर ती म्हणत असते की जशी मी चोरून आले होते तसेच हे देखील इथे चोरून आले. आता मी एक काम करते, आता यांना अडकवते बघ कशी चांगली. इकडे मात्र अर्जुन व सायली शोध घेत असतात. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. कोणतरी आहे असं त्यांना वाटत असतं. अर्जुन म्हणत असतो की नक्कीच इथं कोणतरी असणार आहे. आणि तेवढ्यातच ग्लास खाली पडतात आणि तिथे एक मोठा उंदीर असतो. त्या उंदराला बघून अर्जुन मात्र फार घाबरतो आणि म्हणतो हे बघा मिसेस सायली, इथे उंदीर आहे, हत्तीसारखा दिसतोय, दिसत नाही का तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते अहो तो उंदीर नाही, आमचा बंड्या आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो बंड्या. तेव्हा सायली म्हणते की आम्ही पाळलं होतं ना हो त्याला, आम्ही त्याला पोळीचे तुकडे घालायचो. तेव्हा अर्जुन मात्र घाबरत असतो. सायली म्हणते तुम्ही घाबरताय का. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, मी अजिबात घाबरत नाही. तेव्हा सायली म्हणते की अजून त्याची फॅमिली देखील इथे असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही इथे झू देखील चालू केला होता का. तेव्हा सायली म्हणत असते की नाही हो, फक्त पाळलं होतं त्यांना. आज माझा बंड्या किती दिवसानंतर दिसला मला. सायली म्हणत असते की तुम्हाला पिंटू आणि चिंगी बघायची का. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही 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 नको. अर्जुन मात्र घाबरत असतो. सायली मात्र हसत असते. सायली म्हणते की अहो घाबरता की काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, आपण तुमच्या पिंटू आणि चिंगीशी नंतरून बोलूयात, आधी आपण जे कामाला आलोय ना ते करूया. तेव्हा सायली म्हणते की मला बरोबर नाही वाटत हो सर. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण काय चोर आहोत का, आपण इथे चांगल्या कामासाठी आलोय ना, चला बरं तुम्ही तिकडची रूम दाखवा आम्हाला. आणि मग आता सायली देखील तिकडची रूम दाखवण्यासाठी अर्जुनला घेऊन जाते. आता इथे बाहेर प्रियाने पोलिसांना फोन लावलेला असतो. ती पोलिसांना म्हणत असते की हॅलो, मी कविता बोलते, मी इथे बाजूलाच राहते, तुमच्या ताब्यात आहे ना वात्सल्य आश्रम खून झाल्यापासून, मला इथे काहीतरी हालचाली जाणवत आहे. आणि आता प्रियाने पोलिसांना कळ लावलेली असते. आता प्रिया पोलिसांना म्हणत असते मला 2 माणसाच्या आकृत्या देखील दिसत आहे, तर वाटते चोर घुसलेत आश्रमात, मला फार भीती वाटते सर, तुम्ही लवकर या. आणि मग लगेचच प्रिया मोबाईल मधलं सिम देखील काढते आणि म्हणते आता अर्जुन आणि सायली बरोबर पकडले जाणार. आता इकडे घरी अस्मिता ही पाणी भरण्यासाठी खाली आलेली असते. ती म्हणत असते की माझं पाणी देखील भरून नाही ठेवलं, मी आता पूर्ण आजी आली की सांगणार आहे त्यांना. आणि मग आता ती रूम कडे जायला निघते तर तिला अर्जुन आणि सायलीच्या रूमची लाईट चालू दिसते. ती म्हणते की एवढ्या रात्री काय करत आहे, नक्कीच माझ्याविषयी काहीतरी प्लॅनिंग करत असतील. मग अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये डोकण्यासाठी अस्मिता ही आलेली असते. आता अस्मिताला समजलेलं असतं की अर्जुन आणि सायली रूम मध्ये नाहीयेत. आणि मग ती मोठमोठ्याने ओरडून ओरडून सर्वांना बोलून घेते. आणि मग तिथे सर्वजण आल्यानंतर कल्पना तिला विचारत असते की काय ग इतक्या रात्री का ओरडून ओरडवलंय. तेव्हा अस्मिता म्हणत असते तू माझ्यावरती काय ओरडते, तू बघ ना अर्जुन आणि सायली रूम मध्ये नाहीयेत, कुठे गेलेत मग ते, मी सगळीकडे बघितलं घरामध्ये कुठंच नाही येते. अश्विन म्हणतो की थांबा मी फोन करून बघतो. कल्पनाला मात्र टेन्शन येतं. कल्पना मध्ये काही वाईट बातमी तर नसेल ना हो, म्हणून तर ते आपल्याला न सांगता गेले नसतील. प्रताप म्हणतो की तू लगेच दुसरं डोक नको गाठू ग कल्पना. आता इकडे दुसरीकडे महिपतने साक्षीला एक प्लॅन समजावून सांगितलेला असतो. तो म्हणत असतो की मी जी स्टोरी बनवून सांगितली ती तुला आठवते ना. तेव्हा साक्षी म्हणते की हो मला सर्व स्टोरी आठवते. आता एक काम करायचं, तिकडच्या कोपऱ्यामध्ये गाडी लावायची, तिकडून येताना झिंगत माणूस कसा गाडी चालवत येतो तशी गाडी चालवत आणायची, इथे गाडी उभी करायची, गाडीतून खाली उतरायचं आणि इथे उलटी गेल्याची ऍक्टिंग करायची आणि मी हे सर्व रेकॉर्ड करणार. तेव्हा साक्षी म्हणत असते की तुम्ही मला हे रेकॉर्ड का करायला लावताय, मी कोर्टात देईल ना ही साक्ष. तेव्हा महिपत म्हणतो बापाला नाही शिकवायचं, थोबाड
थोबाड चालवायचं बंद कर आणि मी जेवढं सांगितलं तेवढं कर. आणि मग आता साक्षी त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडी चालवून तिथं आणते आणि महिपत ते रेकॉर्ड करत असतो. महिपत तिला सांगत असतो की काय करायचं कसं करायचं. मग ती खाली उतरते आणि मग साक्षी काही ऍक्टिंग न करता महिपत जवळ चालत येते आणि आता महिपत म्हणतो की काय अगं तुला झिंगत चालायला लावलं, दारू पिलेली आहे ना तू. तेव्हा साक्षी म्हणते अण्णा काय चाललंय हे मला समजत नाहीये, तुम्ही रेकॉर्ड का करताय. ठीक आहे मी साक्ष देणार आहे हे मला माहितीये, मी सांगेल ना कोर्टामध्ये. तेव्हा महिपत म्हणतो तुला अक्कल नाहीये, भेजा नावाचा प्रकार नाहीये तुला. अगं तुला हे सगळं पाठ असलं पाहिजे, एक ना एक पॉइंट तुला माहित असला पाहिजे. तुला निम्म्या रात्री जरी उठवलं ना आणि विचारलं ना काय झालं होतं त्या रात्री ते सांगता आलं पाहिजे तुला व्यवस्थित. आणि मग साक्षी म्हणते की मग व्हिडिओ का शूट करतोय. तेव्हा महिपत म्हणत असतो की हा व्हिडिओ तुला 10 वेळा 5 वेळा 200 वेळा दाखवता येईल मला आणि मग तुला हे सर्व काही गोष्टी बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवता येतील. तेव्हा साक्षी म्हणते की बरोबर आहे अण्णा, हे तर एकदम मस्त आहे आणि तो किल्लेदार कसा आहे मला माहिती आहे, तो खूप काही प्रश्न विचारेल. मग साक्षी म्हणते की ठीक आहे मी आता पुन्हा एकदा ट्राय करते आणि व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या. आता इकडे अर्जुन व सायली आश्रमामध्ये शोधाशोध करत असतात परंतु त्यांना काहीही सापडत नाही. तेव्हा सायली म्हणत असते की चला निघूया सर आपण, मला हे योग्य वाटत नाही. आपण कोर्टाच्या परवानगीने जर इथं आलो असतो ना तर मला वाटलं असतं की ठीक आहे हे योग्य आहे, परंतु मला ते अयोग्य वाटते, आपण चोरून आलो इथे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे आपण निघूया आणि ते निघायला जाणार तेवढ्यातच पोलिसांची गाडी वाजत असते आणि आता पोलीस तिथे आलेले असतात. पोलिसांची गाडी देखील आलेली असते. पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजत असतो. तो बघून अर्जुन आणि सायली मात्र फारच घाबरलेले असतात. आता पोलीस तिथं आल्या इकडे तिकडे बघू लागतात आणि आता अर्जुन व सायली वैरणीच्या आतमध्ये जाऊन लपतात. तेथे पोलीस आलेले असतात, ते इकडे तिकडे बघत असतात. त्यांचं लक्ष वैरणीवरती देखील जातं. आतमध्ये अर्जुन व सायली फारच घाबरलेले असतात. सायली देवी आईला प्रार्थना करत असते की देवी आई वाचव म्हणून. तर पोलीस त्या वैरणी शेजारी आलेले असतात. पोलिसांना डाऊट येतो की या वैरणीमध्ये काहीतरी आहे म्हणून पोलीस त्याच्यावरती लाकडाचे फटके मारून बघत असतात. आणि मग अर्जुन सायलीला बाजूला करून स्वतःच्या अंगावरती स्वतःच्या पाठीवरती ते फटके खाऊन घेतो आणि त्याला फारच लागत असतं. सायलीला मात्र फारच दुःख होत असतं. सायली रडत असते. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन घरी आलेला असतो आणि अर्जुनच्या पाठीला बर्फाने सायली शिकला फारच मार लागलेला असतो आणि सायली आता अर्जुनची काळजी घेत असते. आता मात्र सायली अर्जुनवरती चिडलेली असते. ती अर्जुनला म्हणत असते तुम्हाला कळतंय का आपण काय वागलोय ते, आणि मला अजिबात योग्य वाटत नाहीये हे. आपण जर पोलिसांच्या हाती लागलो असतो तर त्याचे काय गंभीर परिणाम झाले असते तुम्हाला समजतंय का. अर्जुन म्हणत असतो की हे बघा मिसेस सायली मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. अहो मी फक्त तिथे तुमचं गाठोडं शोधायला नव्हतं गेलो, मला अजून देखील एक कारण होतं तिथे जाण्याचं. तेव्हा मात्र सायली ऐकून घ्यायला तयार नसते. सायली अर्जुनलाच बोलत असते. सायली म्हणत असते की असं कुठलं महत्वाचं कारण होतं की ज्याच्यासाठी तुम्ही तिथे गेला होता तितक्या रात्री आणि तेही सर्वांपासून लपून मला तिथे नेलं. तुम्हाला कळत नाहीये का त्याचे काय परिणाम झाले असते. आणि सायली आता थांबतच नसते. मग अर्जुन म्हणतो की मला तिथे फक्त ते गाठोडं शोधायला जायचं नव्हतं, मला तिथे जायचं होतं ते तुमच्या घरच्यांविषयीचे क्लू शोधण्यासाठी. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.